मी एका बाउलमध्ये अर्धा कप बटर घेतलं आहे. जे आपलं नेहमीचं नॉर्मल अमूल बटर असतं ते वापरलं तरी चालेल किंवा घरी काढलेलं लोणी असेल ते वापरलं तरी चालेल. अर्धा कप रूम टेम्परेचरवरचं बटर आपल्याला घ्यायचं आहे. त्यात अर्धा कप पिठी साखर टाकून घ्यायची आहे. आता ही पिठी साखर आणि हे बटर छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत हे जे बटर आहे किंवा ही जी पिठी साखर आणि बटर आहे हे छान क्रीमी होत नाही इथपर्यंत फेटून घ्यायचं आहे. तर हे फेटण्यासाठी आपल्याला साधारण 7 ते 8 मिनटं लागतात. हे मी हातानेच म्हणजे चमच्यानेच फेटून घेते, त्यामुळे 7 ते 8 मिनटं इथे मला लागलेत. आणि तुम्ही बघू शकतायत अगदी आपलं केकचं क्रीम असतं तशा पद्धतीने हे छान क्रीमी झालेलं आहे. आता याच्यात कस्टर्ड पावडर टाकायची आहे. तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे. 1/2 कप कस्टर्ड पावडर मी इथे टाकून घेतली आहे. टेबलस्पूनचं माप घेतलं तर 4 ते 5 टेबलस्पून ही कस्टर्ड पावडर आहे. त्यासोबतच 1 कप मैदा टाकून घ्यायचा आहे आणि 1/2 चमचा याच्यात आपल्याला बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं, जो 1/2 टीस्पून असतो एवढंच. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. त्यानंतर त्यात 1/2 चमचा वेलची पावडर टाकून घेतली फ्लेवरसाठी. ह्यासोबतच तुमच्याकडे जर रोज इसेन्स असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. आणि 1/2 कप मी इथे टुटी फ्रुटी टाकून घेतल्या आहेत छान रंगीत दिसणाऱ्या. हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता हातानेच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं घट्ट वाटतं, त्यामुळे ह्याच्यात आपल्याला अगदी 2 चमचे दूध टाकून घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करून घेते. आता हे दूध टाकताना अगदी एकदम टाकायचं नाही, आधी 1 टेबलस्पून टाकायचं, मग आवश्यकता वाटली तर अजून 2 टेबलस्पून टाकायचं. आता तुम्ही बघू शकतायत हा छान सॉफ्ट असा डो मी इथे तयार करून घेतलाय. आता अशा प्रकारे एखादा प्लास्टिकचा कागद घ्यायचा किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल. त्यावरती हा जो आपण डो बनवून घेतला होता तो ठेवायचा आहे आणि याला आपल्याला चांगलं रॅप करून घ्यायचं आहे. तर छान चौकोनी आकार आधी ह्या डोला द्यायचा आणि ह्या पेपरमध्ये अगदी घट्ट असा गुंडाळून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी आता हे छान गुंडाळून घेतलं आहे आणि ह्याला चौकोनी आकार दिलेला आहे. ह्याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यासुद्धा अगदी बंद करून घ्यायच्या. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारण अर्ध्या तासासाठी, म्हणजे हे छान सेट होईल. तर अर्धा तास झालेला आहे. हे मी आता फ्रीजमधून काढते. तुम्ही बघू शकतायत हे अगदी छान आता सेट झालेलं आहे. आपल्याला याचे कुकीज कट करून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला हे सेट करून घ्यावं लागतं. आता अगदी अर्धा इंच आकाराचे मी इथे हे कुकीज कट करून घेते. आपल्याला हवे तेवढे जाड बारीक आपण इथे हे कट करू शकतो. आता हे कुकीज मी जेव्हा कट केले तर तेव्हा मला बारीक वाटत होते, पण ते जेव्हा बेक होतात तर बेक झाल्यानंतर ते फुलतात आणि फुलल्यानंतर ते खूप जाड असे तयार होतात. तर त्यामुळे तुम्ही याच्यापेक्षा अजून थोडेसे बारीक कट केले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर एका ताटाला मी तूप लावून घेतलं आणि ह्या ताटावरती हे कट करून घेतलेले कुकीज ठेवले. तर हे कुकीज जवळपास दुप्पट फुलतात, तर त्यामुळे तेवढं आपल्याला ह्या ताटामध्ये जागा शिल्लक ठेवायची आहे, म्हणजे तेवढ्या अंतरावर हे कुकीज ठेवायचे. तर हे पहा, कुकीज ताटात ठेवून झाले. त्यानंतर कढई प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामध्ये एक जाळी ठेवली आणि ह्या जाळीवरती आता कुकीज ठेवलेले हे ताट ठेवून घेतलं. आता ह्याच्यावरती आपल्याला एखादं घट्ट असं झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर मी ह्या कढईला व्यवस्थित ताट झाकून कवर करून घेतलेलं आहे आणि आता मंद गॅसवरती हे जे कुकीज आहेत हे आपल्याला साधारण 25 ते 30 मिनटं छान बेक करून घ्यायचे. अधूनमधून चेक करायचं. तर हे कुकीज खालच्या बाजूने थोडे लालसर व्हायला लागले की समजायचं कुकीज तयार झालेत. सुरुवातीला थोडे नरम वाटतात, पण 1-2 तास थंड झाल्यानंतर ते छान क्रिस्पी असे तयार होतात. इथे एका बाउलमध्ये 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपलं साधं जे नेहमीचं गव्हाचं पीठ असतं तेच गव्हाचं पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात अर्धी वाटी आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. हा अगदी बारीक असा रवा आहे. जर समजा आपल्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमधून त्याला थोडंसं फिरवून घ्या. अर्धी वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे. घरातल्या कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण आपण इथे घेऊ शकतो. चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि त्यासोबतच 1/2 चमचा विलायची पावडर टाकून घेतली. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे सगळे जिन्नस छान एकजीव झाले पाहिजेत.
आता हे सगळं एकजीव झालं आहे, हे आपण बाजूला ठेवू. त्यानंतर एका भांड्यात पाऊण वाटी मी साखर घेतली आहे. अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला इथे साखर वापरायची आणि ही आपली जी नेहमीची साधी साखर असते तीच वापरायची आहे. त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं. तर ही साखर आपल्याला अशीच ठेवायची आहे. ही आपल्याला अजिबात याचा पाक बनवायचा नाही आहे किंवा पाणी बनवायचं नाही आहे. ही अशीच जाड साखर आपण ह्या बिस्किटांसाठी वापरणार आहोत. आता पुन्हा आपण जे मिश्रण घेतलेलं होतं सगळ्या पिठांचं ते घेतलं. त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर घरचं साधं तेल वापरायचं. शेंगदाण्याचं सहसा वापरू नका. आपलं सोयाबीन किंवा सनफ्लावरचं तेल इथे चालू शकेल किंवा तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकतात. ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. हे पहा, एकजीव झाल्यानंतर याची अशी मूठ तयार व्हायला पाहिजे. म्हणजे समजायचं आपण जे तेल किंवा तूप टाकलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे. जर अशी मूठ तयार होत नसेल तर अजून तुम्ही थोडंसं तेल तूप याच्यात ॲड करू शकतात. आता तेल तूप किती वापरायचं हे आपल्या गव्हाच्या पिठावरती किंवा रव्यावरती सुद्धा डिपेंड असतं. तर साधारण अर्धी वाटी किंवा त्याच्यावरती 1-2 चमचे आपल्याला इथे तेल तूप लागू शकतं. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जे साखर पाण्यात टाकून ठेवलेली होती ती साखर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची. चमच्याने टाकायची म्हणजे साखरसुद्धा याच्यात टाकली जाईल. जर आपण डायरेक्ट ओतलं तर फक्त पाणी ह्या पिठात पडेल आणि साखर त्या भांड्यातच शिल्लक राहील. त्यामुळे चमच्याने अशी ही साखर ह्या पिठात टाकून घ्यायची. थोडी थोडं टाकायचं आणि हे एकजीव करत जायचं. आता याचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप टाईट असा गोळा मळायचा. हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी घट्ट गोळा मी इथे तयार करून घेतला आहे. तर आपण जेवढं पीठ आणि रवा घेतला होता त्यासाठी जेवढं पाणी आणि साखर घेतलं ते प्रमाण अगदी परफेक्ट असतं. त्यातच तुमचं हे जे पीठ आहे हे चांगलं मळलं जातं. आता या पिठातला एक छोटा गोळा घेतला. त्याला आधी चांगलं मळून घ्यायचं. आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर हे लाटताना पीठ किंवा तेल तूप लावायची गरज पडत नाही. आपण ह्या कणकेमध्ये जे तेल टाकलेलं आहे त्यातच हे व्यवस्थित लाटलं जातं. आता हे लाटतानासुद्धा गोळा हा खूप टाईट आहे त्यामुळे ह्याला क्रॅक जातात. तर काही हरकत नाही, आपण हे क्रॅक हातानेच थोडेसे बंद करून घेऊ शकतो. हे पहा अशा प्रकारे. आणि एक मध्यम जाडीचा असा हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आपण शंकरपाळी लाटतो त्यापेक्षा थोडासा बारीक ठेवायचा. हे बघा मी तुम्हाला दाखवते. पण साधारण आपली भाकरी असते तर तेवढं जाड आपल्याला ही जी पोळी आहे ती ठेवायची. हे पहा, आता ही पोळी तयार झालेली आहे. आता आपण ह्याचे बिस्किट तयार करू. तर बिस्किट करण्यासाठी इथे सगळ्यात आधी तर आपल्याला चौकोनी आकार पाहिजे. तर चौकोनी आकारात ही जी पोळी आहे ही मी कापून घेते. म्हणजे त्याचे जे क्रॅक पडलेले जे काठ आहेत ते सुद्धा निघून जातील. हे पहा, आता चौकोनी आकारात ही पोळी कापून घेतल्यानंतर आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे बिस्किट हवे त्या आकारात ह्याचे चौकोन तयार करून घ्यायचे. तर सहसा आपले जे बाजारातली बिस्किटं असतात त्या आकाराची मी इथे बिस्किटं तयार करून घेते. तर अशा प्रकारे एका पोळीपासून मी इथे 9 बिस्किट तयार करून घेतलेत. हे पहा, एवढ्या जाडीची आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. आता ह्या बिस्किटांना अगदी बाजारासारखा लूक येण्यासाठी आपण ह्याला छान डिझाईन तयार करून घेऊ. तर ही डिझाईन तयार करण्यासाठी हे पहा अशा प्रकारे सुरीनेच आपल्याला अगदी हलक्या हाताने याच्यावरती ही डिझाईन तयार करून घ्यायची. याच्याऐवजी तुम्ही काटे चमच्याने सुद्धा डिझाईन तयार करू शकता किंवा आपला जो साधा चमचा असतो त्याच्याने सुद्धा इथे ही डिझाईन तयार करू शकता आणि डायरेक्ट तळले तरीसुद्धा चालेल. आता ह्या सगळ्याच बिस्किटांना मी अशा प्रकारे ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आता हे सगळे बिस्किटं आपले तयार झालेत. हे बिस्किटं तुम्ही हवं तर बेक करू शकतात. पण मी इथे हे बिस्किट तळून घेणार आहे. बेक करण्यासाठी थोडं जास्त वेळ लागतो पण तळून घेतले तर लवकर तळले जातील. तर हे बिस्किट तळण्यासाठी एखादं पसरट भांडं घ्यायचं. त्यात मी तूप टाकून घेतलं आहे. मी तुपामध्ये बिस्किट तळते, तुम्ही तेलात तळले तरी चालेल. आता तूप टाकल्यानंतर तूप थोडं हलकं गरम होऊ द्यायचं. खूप जास्त गरम करायचं नाही. जसं आपण शंकरपाळी तळताना किंवा गुलाबजाम तळताना तूप हलकं गरम ठेवतो त्याचप्रमाणे तूप गरम करून घेतलं. त्यामध्ये साधारण 5 ते 7 बिस्किटं टाकली. खूप जास्तही एका वेळी टाकायची नाही. आपल्याला हे सहज उलटता येतील इथपर्यंत आपल्याला ही बिस्किटं याच्यात टाकायची आहे. तर मी इथे 5-6 बिस्किटं ह्या तुपात टाकून घेतली आहे. आता बिस्किट तुपात टाकल्यानंतर सुरुवातीला याला अजिबात हात लावायचा नाही.
साधारण 1.5 ते 2 मिनटं हे बिस्किट एका बाजूने व्यवस्थित तळले जाऊ द्यायचे. त्यानंतरच हे बिस्किट आपल्याला उलटून घ्यायचे. आता हे मी बिस्किट इथे उलटून घेते. साधारण 2 मिनटं मी एका बाजूने हे बिस्किट तळून घेतले होते. आता बिस्किट उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे बिस्किट 2 मिनटं आपल्याला छान तळून घ्यायचे. अगदी मंद गॅस ठेवायचा. मंद गॅसवरतीच हे बिस्किट तळायचे. अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर मग हे आपले बिस्किट तयार होणार नाही, पुऱ्या तयार होतील. तर त्यामुळे मंद गॅसवरती हे बिस्किट तळायचे, म्हणजे छान खरपूस असे तयार होतात. तर आता हे पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-3 मिनटं हे बिस्किट तळून घेतले. पुन्हा हे बिस्किट पलटून घेतले आणि हे आपल्याला सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत तळून घ्यायचे. म्हणजे हे अजिबात कच्चे राहत नाही आणि आतपर्यंत छान तळले जातात. तर ही एक बॅच तळण्यासाठी मला साधारण 5 ते 6 मिनटं लागलेत. आता 5-6 मिनटात आपले हे बिस्किट छान तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकतायत, रंग खूप सुरेख आला आहे. आणि ही जी साखर आपण इथे अख्खी साखर वापरलेली होती, पिठी साखर किंवा साखर विरघळून वापरलेली नव्हती. त्यामुळे ही साखर जेव्हा हे बिस्किट गार होतात तेव्हा बिस्किटांच्या वरती येते आणि अगदी बाजारातले बिस्किटं असतात तसा लूक या बिस्किटांना मिळतो. तर आता हे सगळे बिस्किटं मी या चाळणीत काढून घेते. तर हे पहा, मी हे बिस्किट तुम्हाला इथे तोडून दाखवते. अगदी छान खरपूस असे हे बिस्किट तयार होतात. इथे मी एका परातीमध्ये अर्धा किलो मैदा घेतला आहे. हा मैदा चाळून घेतला आहे. आता हा मैदा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा. मध्यम आकाराची वाटी घरातली घेतली तर 4 वाट्या भरेल एवढा हा मैदा होता. आता त्याच प्रमाणात पुढचे जिन्नस मोजायचे. गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं. त्यात पाऊण वाटी साजूक तूप टाकायचं आहे. आता हे तूप रूम टेम्परेचरचं आहे, त्यामुळे मी पाऊण वाटी वापरलं आहे. जर तुम्ही वितळून घेतलेलं तूप वापरत असाल तर 1 वाटी वापरा. आता याच्यात 1 वाटी दूध टाकून घेतलं. 4 वाटी मैदा होता, त्यासाठी पाऊण वाटी तूप आणि 1 वाटी दूध. आता हे छान एकजीव केलं. यानंतर याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची. आता यात आपल्याला साखर टाकायची आहे. तर आपण नॉर्मल साखरसुद्धा टाकू शकतो. मी इथे पिठी साखर वापरली आहे. 1 वाटी मी पिठी साखर टाकून घेतली आहे. नॉर्मल साखर असेल तर पाऊण वाटी वापरा. आता साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. पण 4 वाटी मैद्यासाठी ही 1 वाटी पिठी साखर अगदी योग्य प्रमाण होतं. आता हे फक्त एकजीव करायचं आणि थोडं गरम करून घ्यायचं. अगदीच आपल्याला उकळून घ्यायचं नाही आहे, फक्त हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तर हे पहा, पिठी साखर टाकल्यानंतर थोडं एकजीव केलं आणि लगेच मिनिटभरात गॅस बंद केला. त्यानंतर मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. अगदी थोडंसं, खूप जास्त टाकायची गरज नाही. त्यानंतर आपण जे आता दूध, तूप आणि साखर हे एकजीव करून गरम करून घेतलेलं होतं, हे मिश्रण या मैद्यात टाकायचं. हे मिश्रण गरम असतानाच या मैद्यात टाकलं. थोडं थोडं करत टाकायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित याचा अंदाज येईल. तर आता मी थोडंसं मिश्रण भांड्यात बाजूला काढून ठेवलं आणि त्यानंतर उरलेलं मिश्रण ह्या मैद्यात टाकून घेतलं. आणि आता आपल्याला हा जो मैदा आहे हा छान भिजून घ्यायचा आहे. छान घट्ट असा मळायचा. अगदी अजिबात सैल मळायचा नाही, जेवढं शक्य होईल तेवढा घट्ट मळायचा. आता ते सगळं मिश्रण मी यात टाकून घेतलं होतं. त्यानंतरसुद्धा मला वरून थोडंसं पाणी याच्यात ॲड करावं लागलं आहे. तर हे पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण आवश्यकतेप्रमाणे वापरू शकतो. तर हे पहा, इथे मी थोडं पाणी ॲड केल्यानंतर हा अगदी घट्ट असा गोळा मळून घेतला. आता हा जो मैद्याचा गोळा आहे हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे साधारण 15 मिनटासाठी. म्हणजे 15 मिनटात हा मैदा अगदी व्यवस्थित सेट होईल आणि आपली जी शंकरपाळी आहेत ती छान खुसखुशीत अशी होतील. हे पहा, 15 मिनटानंतर हा मैदा पुन्हा एकदा थोडासा मळून घ्यायचा किंवा ह्याऐवजी तुम्ही छान कुटूनही हा घेऊ शकतात. तर इथे मी फक्त मळून घेतला. त्यानंतर याचे असे छोटे छोटे गोळे करायचे किंवा आपल्याला जेवढे शक्य असतील त्या आकारात हे गोळे करायचे. त्यानंतर एक गोळा घेतला, तो पोळपाटावर पुन्हा मळून घेतला. जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही याला थोडंसं खलबत्त्याने कुटूनही घेऊ शकतात. आता याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. अजिबात पातळ पोळी लाटायची नाही, छान जाडसर पोळी लाटायची. ही पोळी लाटताना तेल तूप असं काहीच लावायची गरज पडत नाही, कारण ह्या मैद्यामध्ये आपण आधीच भरपूर तूप वापरलं आहे. तर हे पहा, इथे मी आता ही मैद्याची पोळी लाटून घेतली आहे. तुम्ही बघू शकतायत, अशा पद्धतीने ही थोडीशी जाड ठेवायची. आपली जी भाकरी असते भाकरीपेक्षा थोडी जाड असेल एवढीच आपल्याला ही पोळी जाड अशी ठेवायची आहे. आता याचे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या आकारात आपण याचे शंकरपाळे कापू शकतो. तर हे पहा, अशा पद्धतीने
मी हे शंकरपाळे कट करून घेते. साधारण मध्यम आकारात तयार होतील एवढे हे शंकरपाळे मी कट करून घेतले. तर हे पहा, शंकरपाळे आता इथे लाटून झालेले आहे, कट करून झाले आहेत. आता आपण हे तळायला घेऊ. तर शंकरपाळे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलं आहे. मी तुपात शंकरपाळे तळते, तुम्ही हवं तर तेलातही तळू शकतात. तूप मध्यम गरम करून घ्यायचं. ते चेक करण्यासाठी त्यात थोडासा शंकरपाळ्याचा तुकडा टाकून पाहायचा. जर बुडबुडे आले तर समजायचं तेल गरम झालं आहे. आता आवश्यकतेप्रमाणे शंकरपाळे ह्या तुपात किंवा तेलात सोडायचे. एका वेळी खूप जास्त सोडू नका, नाहीतर मग जे तेलाचं किंवा तुपाचं टेम्परेचर आहे ते खाली येतं आणि त्यामुळे शंकरपाळी ही विरघळू शकतात. तर इथे साधारण 20-25 शंकरपाळी एका वेळी मी तळून घेते. शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला ही शंकरपाळी छान तळून घ्यायची. ही तळत असताना सतत वरखाली करत राहायचं, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने ही तळली जाईल. त्यानंतर शंकरपाळी अशी सोनेरी रंगावर छान खरपूस असे तळले गेले की ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. काढताना अशा पद्धतीने तेल निथळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय शंकरपाळी किती छान टम्म अशी फुगलेली आहेत. ते अजिबात हे कडक होत नाहीत किंवा मग चपटे होत नाहीत. छान गुबगुबीत फुगलेले असे शंकरपाळे आपले तयार होतात आणि अतिशय क्रिस्पी असे लागतात. तर तुम्ही ही मेथडसुद्धा जरूर ट्राय करून पहा. हे गुळपापडी लाडू बनवण्यासाठी इथे गॅसवरती एक जाड कढई ठेवली आहे. यात पाव कप तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप इथे वापरलेलं आहे. घरातील कुठल्याही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण सेट करायचं आणि त्याने पुढचे सगळे जिन्नस मोजून घ्यायचे. आता याच्यात पाव कप बदाम, पाव कप काजू आणि पाव कप अक्रोड टाकून घेतलेत. हे सगळे थोडे छोटे काप करून टाकून घ्यायचे. आता मध्यम गॅसवरती हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला छान तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकतायत साधारण मिनिटभर मी हे सगळे ड्रायफ्रूट ह्या तुपात छान तळून घेतले. आता याच्यात अर्धा कप भरेल एवढे मखाने टाकून घेतले. तुम्ही ह्यासोबतच तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट इथे वापरू शकतात. आता मखाने टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरतीच हे छान तळायचं. तर तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान तळून झालं आहे. हे आपण बाजूला काढून घेऊ. आता शिल्लक असलेल्या तुपातच मी अजून पाव कप तूप ॲड केलं आहे, म्हणजे आतापर्यंत आपण अर्धा कप तूप इथे वापरलेलं आहे. आता याच्यात 2 कप गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ जर आपल्याकडे थोडंसं जाडसर असं दळून आणलेलं असेल तर ते वापरू शकतो, किंवा मग आपलं नेहमीचं पोळ्यांसाठीचं जे पीठ असतं ते वापरलं तरी चालेल. आता हे गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर या तुपामध्ये चांगलं एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, मध्यम गॅसवरती मी हे पीठ साधारण 12 ते 15 मिनटं भाजून घेतलं आहे. पिठाचा छान रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे. हे पीठ आता थोडंसं थंड होऊ देऊ. गॅस बंद केल्यानंतरसुद्धा 1 मिनिटभर हे पीठ असंच एकत्र करत राहायचं, कारण कढई गरम असते आणि हे जे खाली कढईला लागलेलं पीठ असतं ते करपायला नको, त्यासाठी हे पुन्हा एकजीव करत राहायचं आहे. तर आता ही कढई मी बाजूला उतरवून घेतली आहे. पीठ आता बऱ्यापैकी नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे. आता याच्यात अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा जायफळची पूड टाकून घ्यायची. त्यासोबतच आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले होते ते सगळे टाकले. आता याच्यातच मी अर्धा कप गूळ टाकून घेतला आहे. हा चिरून घेतलेला किंवा किसून घेतलेला गूळ वापरला तरी चालेल. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. आता या लाडूंना जी वेगळी म्हणजे गुळपापडीची टेस्ट येते ती ह्यामुळेच की इथे आपण कच्चा गूळ आणि पाक या दोन्हीही गोष्टी वापरणार आहोत. तर हे सगळं चांगलं एकजीव झालं. आता एका मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करत हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं. आता तुम्ही इथे हे जे ड्रायफ्रूट आहे ते वेगळे सेपरेट असे वाटून घेतले तरी चालेल, पण ह्या पिठा आणि गुळासोबत जर वाटले तर ते छान अगदी खूप त्याची पावडरसुद्धा होत नाही. छान काही जे ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे तुकडे राहतात, काही पूर्ण बारीक होतात, तर त्यामुळे चव खूप छान लागते. त्यानंतर ह्याच कढईमध्ये मी पाव कप तूप घेतलं आणि त्यातच पाव कप गूळ टाकून घेतला आहे. म्हणजे 2 कप पिठासाठी इथे 3 पाव कप गूळ आणि 3 पाव कप तूप असं आपण प्रमाण घेतलं आहे. आता गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती हे छान शिजवून घ्यायचं आहे.
तर हे पहा, गूळ पूर्णपणे वितळला आणि त्याला असा थोडा फेस यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा. आणि हा पाक गरम असतानाच आपण जे लाडूंचं मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यात टाकून घ्यायचा. आता थोडासा पाक आणि बाकीचा कच्चा गूळ टाकल्यामुळे हे लाडू छान खुसखुशीत असे होतात आणि पाकामुळे हे लाडू वळायला खूप सोपे जातात. शिवाय जर आपण सगळाच कच्चा गूळ वापरला तर हे लाडू थोडेसे पिठळ लागू शकतात. त्यामुळे थोडा पाक आणि थोडा कच्चा गूळ असं वापरलं तर खूप छान याची चव लागते. अगदी चॉकलेटसारखी चव लागते. मुलांना हे खूप आवडतील. तर तुम्ही हे एकदा जरूर ट्राय करून पहा. आता इथे गुळाचा पाक टाकून झाल्यानंतर हे मी चांगलं एकजीव करून घेतलं. हे पहा, अशा पद्धतीने. आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे तुपाचाही वापर अजून करू शकतात किंवा मग हे थोडंसं खाऊन पाहायचं. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर याच्यात अजून थोडासा पाक ॲड केला तरी चालेल. आता हे आपण लाडू वळून घेऊ. तर आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे याचे लाडू वळून घ्यायचे. हे लाडू वळायला खूप सोपे असे जातात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कच्चा गूळ टाकत नाहीत, फक्त गुळाचा पाक टाकतो, तर थोड्या वेळाने हे जे मिश्रण आहे ते घट्ट व्हायला लागतं किंवा लाडू वळायला कठीण जातात. पण ह्याच्यात आपण पाक आणि कच्चा गूळ दोन्ही वापरलं आहे, त्यामुळे हे मिश्रण कोरडं असं होत नाहीत आणि आपले लाडू वळतील. म्हणजे शेवटचा लाडू वळला जाईल तोपर्यंत हे मिश्रण जे आहे ते असंच छान रसरशीत असं राहतं. तर आता मी ते सगळे लाडू वळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय. आणि अशा पद्धतीने आपले हे गुळपापडी लाडू इथे तयार झालेत. इथे मी एका कढईमध्ये 100 ग्रॅम मखाने घेतले. हे मखाने आपल्याला भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवरती हे मखाने मी छान भाजून घेते. हे मखाने खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे असतात. साधारण 5 ते 6 मिनटं मध्यम गॅसवरती हे मखाने मी भाजून घेतलेत आणि तुम्ही बघू शकतायत हे मखाने असे दाबले की छान खरपूस असे वाटले पाहिजेत. त्याचं असं पावडर तयार व्हायला पाहिजे. इथपर्यंत आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे असतात. तर आता इथे मखाने भाजून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेते. इथे एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तूप घेतलं. तूप पूर्णपणे वितळल्यानंतर याच्यात आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर 2 चमचे म्हणजे पोहे खाण्याचे 2 चमचे एवढा मी इथे गूळ घेतलेला आहे. हा चिरून घेतलेला गूळ आहे आणि त्यातच मी अगदी अर्धा चमचा एवढं पाणी टाकून घेतलं आहे. आता इथे मी थोड्याशाच मखाण्यांसाठी हे बनवते, त्यामुळे ही क्वांटिटी कमी घेतलेली आहे. तुम्ही मखाण्यांच्या पटीमध्ये ही क्वांटिटी वाढवू शकतात. आता मंद गॅसवरती गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, गूळ वितळलेला आहे. आता ह्या जो गुळाचा पाक आहे याला छान फेस यायला लागेल इथपर्यंत आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो पाक आहे हा थोडासा घट्टसर होईल. हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे बबल्स यायला लागले. आता याच्यात मी लगेचच 1 वाटी मखाने टाकून घेतलेत. आता गॅस बंद करायचा आणि हे मखाने ह्या गुळाच्या पाकामध्ये छान एकजीव करून घ्यायचे. यासोबतच इथे आपल्याला 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे. तीळ टाकल्यानंतर हे सगळे जे मखाने किंवा तीळ आहेत हे या गुळाच्या पाकामध्ये चांगले एकजीव करायचे. 3-4 मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं. गॅस आपण बंदच ठेवला आहे. गॅस बंद असतानाच हे छान परतून घ्यायचं. आता हे पहा, हे जे गुळाचा पाक आहे हा मखाण्यांना छान व्यवस्थित लागलेला आहे. आता हे मखाने 5 मिनटं असेच राहू द्यायचे आणि नंतर सर्व करायचे. तर हे गोड मखाने इथे तयार झालेत.